नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती याच्यात काय म्हटलेलं आहे। प्रति उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व इयत्ता दुसरी तिसरी व चौथी या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत स्टेट TOT राज्यस्तर TOTसाठी जिल्हास्तरावर सुलभागांची नावे कळविण्याबाबत उपरोक्त विषयांवर कळवण्यात येते की संदर्भ दिन शासन निर्णय सन 2526 पासून राज्यात नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे। त्यानुसार राज्यातील दुसरी तिसरी चौथी वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणीच्या अनुषंगाने प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहे। शैक्षणिक वर्ष दिनांक 15 जून 2026 पासून सुरू होणार असल्याने त्यापूर्वी नवीन अभ्यासक्रम लागू होणाऱ्या वर्गाच्या शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होणे आवश्यक आहे। इयत्ता दुसरी तिसरी आणि चौथीच्या सर्व शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी राज्यस्तर जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण नियोजन पुढीलप्रमाणे करण्यात आलेले आहे। प्रशिक्षणाचे माध्यम व प्रशिक्षण स्तर प्रस्तुत शिक्षक प्रशिक्षणासाठी मराठी उर्दू माध्यमांच्या शिक्षणासाठी स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येईल। अन्य माध्यमांना मराठी माध्यमासोबत सामावून घेतले जाईल। उर्दू माध्यमासाठी राज्यस्तर व जिल्हास्तर असे 2 स्तर असतील, तर मराठीसोबत अन्य माध्यमांसाठी प्रशिक्षण राज्यस्तर जिल्हास्तर व तालुकास्तर असं क्रमाने आयोजित करण्यात यावं। प्रशिक्षण कालावधी वेळापत्रक प्रत्येक वर्गात अपेक्षित विषयांच्या निर्धारित तासिका पूर्ण होण्यासाठी दुसरीसाठी 3 दिवसाचा आणि तिसरी व चौथीसाठी 4 दिवसाचा प्रशिक्षण कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे। राज्यस्तर मराठी व अन्य भाषेचं जे आहे ते राहील, त्याचा नियोजित कालावधी आहे 4 मे ते 7 मे 2026। जिल्हास्तर आहे 11 मे ते 14 मे 2026। तालुकास्तर आहे 18 मे ते 30 मे 2026। राज्यस्तर उर्दूचा आहे 4 मे ते 7 मे आणि जिल्हास्तर प्रशिक्षण उर्दूचा आहे 18 ते 30 मे 11 ते 30 मेपर्यंत। इयत्ता तिसरीसाठी एका दिवसाचा कालावधी कमी असला तरी वरीलपैकी TOT प्रशिक्षण पूर्ण सुरू होण्यास दिनांक समान राहील। इयत्ता दुसरीसाठी प्रशिक्षण समाप्ती 1 दिवस अगोदर होईल। प्रशिक्षण घटक संच व नवीन वाचन साहित्य प्रशिक्षक सुलभ यांच्यासाठी मराठी माध्यमाचे प्रशिक्षण घटक संच जिल्हास्तरापर्यंत वितरित करण्यात येतील। उर्दू माध्यमाचे घटक संच राज्यस्तर वेळी वितरित करण्यात येतील। वाचन साहित्य म्हणून पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम 2024 भाग 1 भाग 2 यांच्या प्रती सन 2025 मध्ये शाळांना पुरवण्यात आलेल्या आहे। शालेय शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम इयत्ता तिसरी भाग 1 व भाग 2 तसेच इयत्ता चौथी भाग 1 व भाग 2 प्रत्येक शाळेसाठी एक संच तालुका स्तरापर्यंत पोच करण्यात येत आहे। त्यांचे वितरण शाळा स्तरापर्यंत होईल याची दक्षता घ्यावी व प्रशिक्षणास येताना त्याची प्रत सोबत आणण्याबाबत प्रशिक्षणार्थ्यांना कळवावे। मराठी माध्यमातील अभ्यासक्रमाची प्रत सर्व माध्यमिक शाळांना पुरवण्यात येईल। नवीन अभ्यासक्रमाचा एक संच जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था स्तरावर ठेवण्यासाठी जिल्हा मुख्यालय तालुका व वाहतुकीसोबत पाठवण्यात येईल। प्रशिक्षणार्थी व सुलभक जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण आयोजनाची जबाबदारी संबंधित जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांची राहील। माध्यमिक प्रशिक्षणार्थी संख्या व तपशीलवार नियोजन सोबत जोडले आहे। प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांच्या एकूण संख्येनुसार 60 प्रशिक्षणार्थीचा एक वर्ग याप्रमाणे आवश्यक बॅचेस तयार करण्यात आलेले आहेत। त्यानुसार प्रशिक्षण स्थळ व तज्ज्ञांची निवड करावी, अन्य पूर्वतयारी करावी। उर्दू माध्यमांच्या तालुका स्तरावर वर्गासाठी पुरेशी संख्या होऊ शकत नसल्याने त्यांच्यासाठी राज्यस्तर व जिल्हास्तर असे 2 टप्पे असतील। संख्येनुसार वर्ग पूर्ण होण्यासाठी काही ठिकाणी एकापेक्षा अधिक जिल्ह्याचे प्रशिक्षण नियोजन एकत्र दिलेले आहे। सदर प्रशिक्षण ज्या जिल्ह्यात असेल त्या डायटमार्फत सदर प्रशिक्षणाचे आयोजन होईल। प्रशिक्षणाची संख्या उपलब्ध सुलभक संख्या यानुसार एकापेक्षा जास्त टप्प्यामध्ये प्रशिक्षण पूर्ण करून घ्यावं। शिक्षकांना जनगणना मतदार नोंदणी इत्यादी राष्ट्रीय कामावर सोपवले असल्यास त्यांचा विचार करून प्रशिक्षणाचे 1 अथवा अधिक टप्प्यांमध्ये नियोजन करावं। तथापि दिलेल्या कालमर्यादेत सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी। पर्यवेक्षण व समन्वय राज्यस्तर तज्ज्ञांचा जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षणासाठी आवश्यकतेनुसार उपयोग करून घेता येईल। विभागातील प्रशिक्षण परिणामकारक व नियोजनानुसार होत असल्याबाबत क्षेत्रीय विद्या प्राधिकरण यांनी समन्वय साधावा। शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी सर्व सहभागी प्रशिक्षणासाठी वेळेत उपस्थित राहतील याबाबत आवश्यक सूचना निर्गमित कराव्या। राज्यातील शासकीय व खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक प्रशिक्षणासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर आपणास कळवण्यात येईल। खाजगी विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळेतील शिक्षकांचे सदर प्रशिक्षण स्वतंत्रपणे आयोजित करता येईल। यासाठी कोणती आर्थिक तरतूद उपलब्ध होणार नाही। प्रशिक्षणासाठी प्रशासकीय व आर्थिक तरतुदीबाबत सूचना यथावकाश निर्गमित करण्यात येईल। त्याप्रमाणे 6वी प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे कळवण्यात येईल। इयत्ता दुसरी तिसरी चौथी नवीन अभ्यासक्रम राज्यस्तरीय शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी अपेक्षित संख्या राज्यस्तर प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आपल्या जिल्ह्यासाठी निर्धारित संख्येनुसार राज्यस्तर प्रशिक्षणार्थी यांची निवड करताना त्यामध्ये उत्तम प्रशिक्षक कौशल्य असणारे अभ्यासक्रम नियमितपणे सहभागी सदस्य अनुभवी व्याख्याता
पर्यवेक्षक अधिकारी, शिक्षक, अध्यापक, विद्यार्थी, अध्यापकाचार्य इत्यादी तज्ज्ञांचा समावेश करावा. राज्यस्तराची निवड करण्यात येणारे प्रशिक्षणार्थी जिल्हा स्तरासाठी प्रशिक्षण म्हणून कामकाज करण्यासाठी सक्षम असावेत. ही निवड करताना सर्व विषयाचे तज्ज्ञ समाविष्ट होतील याची दक्षता घ्यावी. तसेच प्रत्येक इयत्तेसाठी डाएटमधील किमान एक तज्ज्ञ समन्वयक म्हणून निवड करणं अनिवार्य असेल. राज्यस्तर मराठी, उर्दू माध्यम जिल्ह्यांनी अपेक्षित संख्या सोबत लिंकमध्ये संलग्न आहे. त्यानुसार सदर प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ निवड करून त्यांना पहिल्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत प्रशिक्षणासाठी उपलब्ध राहण्यासाठी कार्यमुक्त करण्याबाबत आपल्या स्तरावरून संबंधितांना आदेशित करावे व उपस्थित रात्रीची खात्री करावी. सदर प्रशिक्षण उपस्थित प्रशिक्षणार्थींना नियमानुसार प्रवास भत्ता अदा करण्यात येईल. त्यासाठी संबंधितांना स्वतःचा UID, पॅन, बँक खाते तपशील सोबत घेऊन येण्याबाबत कळवावे. राज्यस्तर प्रशिक्षणाची निवड करण्यात आले तर प्रशिक्षणार्थींचा तपशील परिषदेस वरील ईमेल पत्त्यावर स्वाक्षरित आदेश आणि ती नावे यासोबतच्या स्प्रेडशीट लिंकमध्ये दिनांक 20 एप्रिल 2026 पर्यंत अचूक देण्यात यावे. या व्यतिरिक्त कोणासही सदर राज्यस्तर प्रशिक्षणात सहभागी होता येणार नाही. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याच्या निर्धारित संख्येनुसार प्रशिक्षणार्थी राज्यस्तरीय प्रशिक्षण उपस्थित राहतील याची दक्षता घेण्यात यावी. प्रशिक्षण तारखाबाबत संबंधितांना कळवावे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की आता इयत्ता 2री, 3री आणि 4थीचं नवीन अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण हे मे महिन्यात होणार आहे. त्याचं वेळापत्रक आपल्याला समजलं असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.